च्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। 2.5 लाखांवरील रोकड जमा करणाऱ्यांची माहिती आयकर विभाग घेणार माहिती। आयकर भरताना रकमेचा उल्लेख आवश्यक असेल, रकमेचा उल्लेख नसेल तर 200% दंड आकारला जाईल। 2.5 लाखांवरील रोकड जमा करणाऱ्यांची माहिती आता आयकर विभाग घेणार आहे। रकमेचा उल्लेख करावा लागणार आहे आयकर भरताना आणि जर हा उल्लेख नसेल तर 200% दंड आकारला जाईल। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, काय अधिक माहिती आहे या नव्या नियमाबाबत? हिमालय 19 उद्यापासून आता बँका सुरू होणार आहे। बँकांमध्ये 500 आणि 1000च्या या नोटा भरण्याची संपूर्ण तयारी ही लोकांनी केलेली आहे। मात्र हे करताना या ठिकाणी आज रेव्हेन्यू सेक्रेटरी यांनी स्पष्ट केलेलं आहे की 2.5 लाखाच्या वर जर कोणी रक्कम येत्या महिन्याभरात या ठिकाणी भरली किंवा 30 नोव्हेंबर पर्यंत जी मुदत देण्यात आली आहे त्या दरम्यान जर 2.5 लाखांची रक्कम एखाद्या अकाउंटवर जमा झाली तर त्या अकाउंट विषयी, त्या पॅन नंबर विषयी बँकांनी इन्कम टॅक्सला कळवणं बंधनकारक करण्यात आलं आहे। आणि त्याचबरोबर स्वतः जो 2.5 लाखाच्या वर रक्कम भरेल त्याने स्वतः इन्कम टॅक्सला मेल करणं आवश्यक आहे। आणि जर तसं झालं नाही तर त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या अंतर्गत कारवाई होणार आहे आणि 200% दंड हा त्या ठिकाणी केला जाणार आहे। त्याचबरोबर एकूण जे आपण बघितलं तर 1500च्या या जो सगळा ब्लॅक मनी आहे, काळा पैसा आहे, तो गिरवण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये काल रात्रीपासून सोनं आणि चांदीची खरेदी सुरू झालेली आहे। आणि ती पॅन नंबर कुठलाही ब्लॅक पद्धतीने ही सगळी खरेदी सुरू झाली आहे। त्याच्यावर सुद्धा इन्कम टॅक्सची नजर आहे असं सांगण्यात आलेलं आहे। ज्वेलर्स जी मोठ्या प्रमाणामध्ये पॅन नंबर न घेता खरेदी करतात, विक्री करतायत, त्या सर्वांवर नजर आहे आणि ज्वेलर्सला सुद्धा पॅन नंबर घेणं कंपल्सरी करण्यात आलंय। जर त्यांनी पॅन नंबर न घेता या ठिकाणी विक्री केली तर त्यांच्यावरही कारवाईचा इशारा जो आहे तो रेव्हेन्यू कमिशनरने दिलेला आहे। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।